आता जे काही आपण समजून घेतल्यावरती त्याच्यावरती तुम्ही ते वाचाल तुम्हाला आणखीन क्लॅरिटी येईल. काही राज्यांना 10 लाख लिमिट आहे, काही राज्यांना 20 आहे, काही राज्यांना 40 आहे. आपण गुड्सचा विचार केला तर 10, 20 आणि 40 तीन कॅटेगरी होतात. आणि सर्व्हिसचा विचार केला तर 10 आणि 20. टॅक्सेबल सप्लाय पण होतो, एकदम सप्लाय पण होतो, प्लस नॉन टॅक्सेबल सप्लाय. कळलं? आता जर का तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असतील तर तुम्ही परत इथे याल. सेक्शन 2 काढा. हां, सेक्शन 2 काढला तर इथे ABCD वाईज असं काय शब्द दिलेत ना डेफिनेशन्स, या सिरियली आहे. मला पाहिजे एकदम सप्लाय म्हणजे काय. ला दिलंय एकदम सप्लाय. क्लॉज 47 सांगतो की एकदम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच अट्रॅक्ट नील रेट ऑफ टॅक्स. आपण जेव्हा सेक्शन 9 बघू म्हणजे रजिस्ट्रेशन जर घ्यायला लागेल हे जर ठरलं तर मग टॅक्सपेअरकडे रजिस्ट्रेशन जेव्हा तो फॉर्म फिलअप करेल, ॲप्लिकेशन जेव्हा करेल त्यात त्याला कंपोजिशन लेवी पाहिजे असेल जी सेक्शन 10 प्रमाणे टॅक्स पे करू इच्छितो, हा एक ऑप्शन असतो. आणि दुसरा ऑप्शन सेक्शन 9 जो नॉर्मल टॅक्स पेमेंट करण्याची मेथड आहे यातना टॅक्स पे करायचा. आता सेक्शन 9 मध्ये जर का टॅक्स कलेक्शन सेक्शन 9 प्रमाणे करणार असेल तर मग जे गुड सर्व्हिसेस सप्लाय करतोय त्याचा टॅक्स इनवॉइस बनवायला लागतो, त्याचा टॅक्स इनवॉइस बनवावा लागतो. मग प्रत्येक स्टॉक आयटमचा HSN कोड इनवॉइसमध्ये टाकायला लागतो. त्याचा टॅक्स रेट 5%, 12%, 18%, 28% जो काय हा माहिती असायला लागतो. म्हणजे प्रॉपर इनवॉइस बनवला गेला पाहिजे. आता एखादं हार्डवेअरचं दुकान आहे, स्टेशनरीचं दुकान आहे, तर त्यांना एखाद्या व्यक्तीला एक पेन द्या, 5,000 रुपयाचा पेन आहे, इनवॉइस बनवायला लागेल, यावर टॅक्स रेकॉर्ड करायला लागेल, HSN कोड टाकायला लागेल. असे जे व्यापारी असतात त्यांना मग सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स भरणं हे अवघड जातं. ते कंपोजिशन स्कीम घेतात ज्यामध्ये बिल ऑफ सप्लाय द्या, बाकीची माहिती काय टाकायची गरज नाही, इनवॉइस टॅक्स इनवॉइस नाही आहे त्यामुळे टॅक्स कलेक्ट नाही करायचं आहे. आलं लक्षात? बिल ऑफ सप्लाय हा डॉक्युमेंट आहे ना. बिल ऑफ सप्लायवरती किती रुपयाची वस्तू दिली, 100, 200, 500, एकूण विक्री किती झाली. जर एकूण जर का 2 लाखाचा सप्लाय झाला असेल तर ह्या 2 लाखावरती कंपोजिशन डीलर 1%, 5%, त्यांचा जो प्रिस्क्राईब रेट आहे 1%, 5% आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला 6%. तेवढा टॅक्स ते बाहेरकडनं कलेक्ट नाही करत, तो पे करायचा. इनपुट टॅक्स क्रेडिट पण त्यांना मिळत नाही. सेक्शन 10 जर चूज केला तर मग टॅक्स पेमेंट त्या प्रकारे होतं. टॅक्स कलेक्ट करत नाही, टॅक्स इनवॉइस बनत नाही, बिल ऑफ सप्लाय बनतो. अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन करण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरती कमी होते किंवा नाहीच आहे असं होतं. सेक्शन 9 ज्यावेळेस ऑप्ट केला जातो टॅक्स पे करण्याकरता त्यावेळेस सेक्शन 9 मध्ये हे दिलं आहे की जो टॅक्स कलेक्शन केलं जाईल, जो टॅक्स आकारणी होईल, CGST कायद्यामध्ये 20%हून जास्त टॅक्स असणार नाही. सेम AGST मध्ये पण 20%हून जास्त टॅक्स असणार नाही. मग टॅक्स किती असेल गव्हर्नमेंट नोटिफाय करून सांगेल. गव्हर्नमेंट नोटिफाय करून सांगते आणि त्याप्रमाणे काय केलं जातं, त्याच्या गुड्स व सर्व्हिसवरती तितका टॅक्स रिसिपंटकडनं कलेक्ट करण्याची जबाबदारी सप्लायरची असते, तो कलेक्ट करतो. तसंच सेक्शन 11 आहे CGST ॲक्टमध्ये 11 आहे.
यातनं कुठले गुड्स एक्झाम्प्ट असतील आणि कुठले सर्व्हिस एक्झाम्प्ट असतील हे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून सांगते. टॅक्सेबल गुड्स सर्व्हिस कुठल्या असतील त्याच्यावरती टॅक्स रेट काय असेल हे नोटिफिकेशननीच आलेलं आहे. सेम सेक्शन 11 पॉवरप्रमाणे एक्झाम गुड्स कुठले असतील सर्व्हिस कुठल्या असतील हे गुड सर्व्हिस पण नोटिफाय केले गेले. आता जर आपण एक्झाम मीन्स बघतोय, एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ विच अट्रॅक्ट्स नील रेट ऑफ टॅक्स. टॅक्स रेट नील आहे किंवा और विच मे बी होली एक्झाम फ्रॉम टॅक्स. सेक्शन 11 CGST ॲक्टचा आणि सेक्शन 6 IGST ॲक्टचा. ओके, हे एक्झाम गुड्स हे एक्झाम सप्लायमध्ये येतील. आणखीन इन्क्लूड नॉन टॅक्सेबल सप्लाय आणि इन्क्लूड काय नॉन टॅक्सेबल सप्लाय. आता नॉन टॅक्सेबल सप्लाय कशाला म्हणायचं बरं झालं ना हे. तर नॉन टॅक्सेबल सप्लाय पण खाली डिफाईन केलं आहे. ला आहे नॉन टॅक्सेबल सप्लाय. Non-taxable supply means a supply of goods or services or both which is not leviable to tax under this act or under the IGST act. त्याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकत नाही. म्हणजे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट तो सप्लाय पण इन्क्लूड केला जाईल एक्झाम सप्लायमध्ये. म्हणजे एक्झाम सप्लाय कुठला त्याचा रेट नील आहे. एक्झाम केला आहे CGST ॲक्टमध्ये सेक्शन 11 मध्ये, IGST ॲक्टमध्ये सेक्शन 6 मध्ये आणि इन्क्लूड नॉन टॅक्सेबल सप्लाय. ओके, हा काय झाला सगळा एक्झाम सप्लाय. कळलं एवढं. बघा, जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल तर टॅक्स इनवॉइस इश्यू केला पाहिजे. रूल 46 आहे. ओके, आणि रूल 49 मध्ये एक्झाम सप्लाय करत असाल तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करा. मग त्यामध्ये कंटेंट काय असतील हे त्या रूलमध्ये सांगितलं. आणि रूल एक 46A आहे. तुम्ही हे जे रूल बघाल आता हे रूल्सला याल. चॅप्टर काढतो मी इथे. टॅक्स इनवॉइस 46 टॅक्स इनवॉइस आहे. 49 बिल ऑफ सप्लाय. ओके, आता तुम्ही जर डीमार्टला जाऊन काय गुड घेत असाल तर हा 46A नंतर आला, अमेंडमेंट होऊन आला, हे लक्षात घ्या. 13/10 आला, त्याच्या अगोदर नव्हता. त्या डीमार्ट सारख्या शॉपचा प्रॉब्लेम काय व्हायचा की नियम दिला यांनी की जर टॅक्सेबल सप्लाय केला तर टॅक्स इनवॉइस बनवा आणि एक्झाम सप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय वेगळे डॉक्युमेंट बनवा. दोन डॉक्युमेंट इश्यू केले पाहिजे. कायद्याप्रमाणे त्यांना त्रास व्हायला लागला की GST काय आणला, इज ऑफ डुईंग बिझनेस. हा आम्हाला त्रास आहे काय. तुम्ही 4-5 माल घ्यायला जाल तुमच्या महिन्याच्या खरेदी मी इथे जाऊन करावं डीमार्टला, तर एवढ्या सामानातनं काही गुड्स एक्झाम्प्ट आहेत, काय टॅक्सेबल आहेत, ते सॉर्टिंग कसं करणार. 2 बिलं बनवायची जास्त वेळ लागेल ना. म्हणजे कस्टमरचा पण वेळ जाईल आणि त्यांच्या बिल बनवणारा काउंटरचा पण वेळ जाईल. मग इंडस्ट्रीने मागणी केली की जर आम्ही अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय करतोय आणि त्याला सप्लाय करतोय त्या टॅक्सेबल प्रॉडक्ट असो एक्झाम प्रॉडक्ट असो, आम्हाला एकाच बिलामध्ये ते टाकता आलं पाहिजे. त्याची मागणी गव्हर्नमेंटला योग्य वाटली. रूल 46A टाकला, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. आणि यात हे सांगितलं की रूल 49 मध्ये आम्ही काही सांगितलं असलं पण रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करतो टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय आणि रिसिपियंट तर अनरजिस्टर्ड पर्सन आहे.
तर तो इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू करू शकतो त्या सप्लायसाठी, तर सप्लायसाठी ज्याच्यावरती जो टॅक्स रेट आहे तो तिथे लिहिला जाईल, तेवढा टॅक्स बाहेरकडनं कलेक्ट करायचा आहे. एक्झाम्प्ट आहे तो लिहा, जो तो एक्झाम्प्ट आहे किंवा रेट नील आहे त्यात तो रेकॉर्ड होऊ शकतो, पण त्यावरती टॅक्स लागत नाही तर त्या टॅक्स घ्यायचा नाही. पण एकाच डॉक्युमेंटमध्ये टॅक्सेबल आणि एक्झाम प्रॉडक्ट ते रेकॉर्ड करू शकतात, एकच डॉक्युमेंट इश्यू करू शकतात. ही सुविधा त्यांना रूल 46A मधनं आली. नियमाप्रमाणे बघा काय होतं, मी एक वस्तू घ्यायला गेलो मार्केटमध्ये, त्या वस्तूची किंमत 700-800 रुपये. बोलो इनवॉइस द्या, ते मला कच्चा इनवॉइस देऊन टाका. म्हटलं जीएसटी नंबर तुमचं आहे का, जीएसटीचं बिल पाहिजे. बोलो हो, असं बोला ना. बोलो असं बोलण्याचा संबंध काय, बोललो तुम्ही रजिस्टर आहात जीएसटीमध्ये, तुम्ही जीएसटीचं बिल द्या ना पाहिजे कायद्याप्रमाणे. त्याने माझ्याकडे बघितलं असं. तुम्ही मार्केटमध्ये जा, विचारा लोकांना की तुम्ही जीएसटीचा रजिस्टर आहात का. तो 2 लाख रुपये भाडं असलेल्या गाड्या घेऊन बसलेला आहे. तो महिन्याला 24 लाख फक्त त्या गाड्याचं भाडं भरतो. तो जीएसटी रजिस्टर असेल की नसेल, पण ते बिलं बिलं देत नाहीत, इनवॉइस टॅक्स इनवॉइस देत नाहीत. फार कमी व्यापारी आहेत की जे टॅक्स इनवॉइस बनवतात, बाकी सगळे देत नाही टॅक्स इनवॉइस. टॅक्सेबल सप्लाय करतात, मग कपड्याचं दुकान असो, इलेक्ट्रिक आट्याचं दुकान असो, सगळे लोक टॅक्स इनवॉइस देत नाहीत, बरेचसे देत नाहीत. तरतूद केलेली आहे इकडे, काय करणार तुम्ही. गव्हर्नमेंटला माहीत नसेल ही गोष्ट, माहिती आहे काय करणार. हां मग आता डिमांड एक मोठं शॉप आहे, ते बनवतं इनवॉइस टॅक्स इनवॉइस, किंवा ते इनवॉइस कमी बिल ऑफ सप्लाय बनवतं, पण बरेचसे टेंडर असे की ते इनवॉइस देत नाहीत. मागितल्यावरती पण असं आहे ते कच्चं बिल देतात. बोलो अरे टॅक्स उद्देश काय लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो का, माझे काय मित्र पण आहे, तुम्ही इनवॉइस का देत नाही म्हणतात. काय होतं की जो आम्ही सप्लाय करतो, आम्हाला माहिती आहे आम्ही सप्लाय किती केलं आहे. तर मेडिकलची समजा जेवढी दुकान आहेत, माझे 4-5 लोक मेडिकलवाले आहेत, तर आम्ही जे मेडिकल भले बिलिंग करतो आम्हाला माहिती आहे किती आहे, पण आम्ही जेवढे ॲक्च्युली टॅक्स कलेक्ट करतो, जेवढे पैसे कलेक्ट करतो तेवढे आम्ही काही दाखवत नाही. B2C सप्लाय जे लोक करतात ते खरी अमाऊंट गव्हर्नमेंटला इंटिमेट करत नाही, म्हणजे ते टॅक्स खरा टॅक्स भरत नाही. अरे हे काय सिक्रेट नाही आहे, मी तुम्हाला मी सांगतोय, माहिती आहे, ओपन सिक्रेट जग आहे ही गोष्ट की B2C सप्लाय जो करेल ना, वस्तू मला 80ला पडली, मी मार्केटला विकतोय केवढ्याला, जी वस्तू आहे ट्रेडरला आहे ना कमीत कमी 20% मार्जिन लागतं, अदरवाईज सर्वाईव्ह तो करू शकत नाही. पाण्याची बाटली केवढा मिळते, केवढ्याला विकली जाते, तुम्ही कोणाला विचारा, तुमचा मित्र असेल कोण तर, की तुला किती मार्जिन आहे, 20% मार्जिन आहे, 30% मार्जिन आहे, 40% मार्जिन आहे, हे सांग मला. तर तो बोलेल काही वस्तूंमध्ये 40% आहे, काही वस्तूंमध्ये 25% आहे, ॲव्हरेज 25% आहे की नाही म्हटलं. काय व 25% जेवढे तुम्ही वस्तू विकता, बाबा तुम्ही एक 8 लाखाचा माल जेव्हा विकता, तर तुम्ही गव्हर्नमेंटला 10 लाख दाखवता का टॅक्स, 10 लाख माल विकल्यामुळे दाखवता का, नाही दाखवत. 30% 40% मार्जिन आहे बऱ्याच वस्तूंवर, अदरवाईज ते सर्वाईव्ह करू शकत नाही. म्हणजे 8 लाखाचा माल 12 लाखाला विकायचा, पण दाखवायचा 10 लाखाला विकला, असं आहे ना. म्हणजे त्याचा प्रॉफिट तो थोडं कमी दाखवताना, म्हणजे त्याचा उपयोग जीएसटी मध्ये पण आहे, त्याचा उपयोग इन्कम टॅक्समध्ये पण आहे. आता जीपे आलं, पैसे अकाउंटला दिसायला लागले, पहिले काही दिसतच नव्हते, असं आहे ना. कॅशचेच व्यवहार आहे. आता हळूहळू जर का गव्हर्नमेंटनी जर जीपेचं हे वाढलं तर मग ट्रान्सपरन्सी येईल, पण लोक त्यात पण काय करतात, आता पोलिसांनी पकडलं, फाईन द्या. फाईन बिन काय नाही, असं नाही. मग ठीक आहे 300 रुपये द्या, लोक पैसे नाहीत म्हटलं जीपे करा ना. आता तुम्ही मला सांगा, कोण जीपे घेत नाही, सगळे जीपे घेतात, त्याच्याकरता वेगळा अकाउंट आहे, वेगळा माणूस ठेवला म्हणतात.
तर तुमच्या अकाउंटला जीपे करू का? नाही ना, हा माणूस आहे, या अकाउंटला करा जीपे. व्यवस्था बघा, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे ना. गव्हर्नमेंटने का जीपे आणलं की बाबा तुम्ही याला पेमेंट करताय, तुम्हाला काय होईल, त्याचं इन्कम रेकग्नाइज होईल. त्यांनी वेगळी माझे ठेवले आहेत जीपे पेमेंट घ्यायला. तुम्हाला सेक्शन 122 आहे की सप्लाय केला इन्व्हॉइस नाही दिला, त्यात मेन्शन आहे 122. ते 122 मध्ये त्याचा जे काय ऑब्लिगेशन आहे ते मेन्शन नाही केलं की हे नाही केलं म्हणून काय पेनल्टी, मग 125. लक्षात घ्या, पहिले तुम्ही समजून घ्या की टॅक्सपेअरची जबाबदारी काय, त्याला ऑब्लिगेशन कुठले आहेत, आणि मग तुम्ही बघा की त्याप्रमाणे त्यांनी काम केलं की नाही केलं. आणि जर करत नसेल मग सेक्शन पुढे जे पेनल प्रोव्हिजन आहेत त्या कुठल्या लागतील, ही लिंक आहे ना तिकडे. तुम्हाला पहिले सेक्शन 50 पर्यंतच्या प्रोव्हिजन तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यावं लागतील पहिले. आणि जर त्या टॅक्सपेअर फॉलो करत नाही तर त्याच्यावरती काय ॲक्शन देण्याचे अधिकार कुठल्या सेक्शनमध्ये काय आहेत हे तुम्ही पुढे बघाल. हा जो टॉपिक आहे टॅक्स इन्व्हॉइसचा, टॅक्स रेकॉर्ड कुठे होतो, इन्व्हॉइसवरती होतो. मग टॅक्स बनवायचा, इन्व्हॉइस बनवायचा कोणी आहे, सप्लायरनी बनवायचं आहे. जर रिव्हर्स चार्जमध्ये त्यांनी गुड्स घेतले असतील आणि सप्लायर जर का अनरजिस्टर आहे, मग टॅक्स रेकॉर्ड करण्याकरता त्यामुळे तरतूद आहे की तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. तुम्ही स्वतः इन्व्हॉइस बनवा की हा आम्ही सप्लाय घेतला आहे, याच्यावरती रिव्हर्स चार्जमध्ये हा मला टॅक्स द्यायचा आहे. त्याला म्हणतात सेल्फ इन्व्हॉइस. लक्षात घ्या. मग डॉक्युमेंट कुठले कुठले बनतील, जर मी कस्टमरला गुड्स घेतले तर कस्टमरमध्ये काय डॉक्युमेंट बनतो, जे डॉक्युमेंट आहेत ज्याच्यातनं मला टॅक्स कलेक्ट करायचा आहे किंवा ITC क्लेम करायचं आहे, ते डॉक्युमेंट सेक्शन 16 मध्ये दिलेले आहेत की हे डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून तर ITC घ्यायचं. म्हणजे 6 तिकडे अटी शर्ती आहेत की इन्व्हॉइस आहे का, सप्लायरकडनं तुमच्याकडे इन्व्हॉइस आलाय, टॅक्स तुम्ही सप्लायरला दिलाय, सप्लायरने गव्हर्नमेंटला टॅक्स जमा केलाय, गुड सगळे रिसिव्ह झालेत. एक सेक्शन 38 गव्हर्नमेंटने दिलाय की त्यात टॅक्स रिस्ट्रिक्ट केला असेल तर ITC मिळणार नाही. म्हणजे ज्या काय अटी शर्ती आहेत त्याप्रमाणे जर का सगळं फुलफिल होत असेल त्या कंडिशन्स तरच ITC घेता येतो. पण डॉक्युमेंटरी प्रूफ महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट कुठले असले पाहिजे टॅक्सपेअरकडे, त्या बेसिसवर तो ITC क्लेम करतो. त्या डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट ही तुम्हाला डॉक्युमेंट कुठले बनतात, कुठे बनतात, काय बनतात हे पहिले कळलं पाहिजे. आता आपण काय बघतोय, रजिस्ट्रेशन कोण घेणार हे बघतोय. रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं आहे, तो लायबल झाला तर रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं आहे किंवा स्वइच्छेने घेतलेलं आहे. मग त्याच्यावरती ऑब्लिगेशन हे येतील की इन्व्हॉइस बनवा, सप्लाय करता इन्व्हॉइस बनवा. सप्लाय कुठला आहे, टॅक्सेबल सप्लाय, एकदम सप्लाय, मग डॉक्युमेंट कुठला बनेल हे तुम्हाला क्लिअर होईल. रिसिपियंट जर रजिस्टर आहे मग इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय रूल 46A अलाउड करतो की बनवा. स्टेप बाय स्टेप आहे ना, एकाच दिवशी आपण सगळं नाही घेऊ शकत ना. एक एक टॉपिक तुम्ही जसं क्लिअर करत जाल तुम्हाला जे प्रश्न पडत जातील हळूहळू तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये जो टॉपिक येईल तुम्हाला त्या विषय यांनी विचारलं इन्व्हॉइस, तर आता बिल ऑफ सप्लाय मी बोललो तर ते विचारतात त्यांना हे इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय. म्हणजे त्यांनी अगोदर क्लास केला एकदा पण त्यांनी नोट्स रेफरच केला नाही, त्यांनी बघितलंच नाही, वाचलंच नाही, तर मग प्रश्न पडला नाही पाहिजे ना. आता मी तुम्हाला जे सांगितलंय, आता जे तुम्हाला मी सांगितलंय हे अगोदर पण सांगितलं गेलंय आणि तुम्ही नोट वाचल्या पण आहेत, मग तुम्हाला हा प्रश्न पडलाच नाही पाहिजे ना. सुरुवातीला घेतले नाही, हे मध्यावरती घेतलं. हा टॉपिक मध्यावरती येतो, ITC शेवटी येतो. रजिस्ट्रेशनच्या तुम्ही रजिस्ट्रेशनच्या एंडला क्लास जॉईन केला. रेग्युलर जो जो टॉपिक तुमच्या कामामध्ये येईल त्याच्याविषयी काय तरतूद आहे हा तुम्हाला कायम ते बघून काय होतं ते पाठ होतं.
ते रिव्हिजन व्हायला लागते आणि ते नाही केली तुम्ही मग ते मेमराईज नाही होणार. असं नाही की पहिलेपासून अभ्यास करा बसावा शाळेतल्या मुलासारखा, असं नाही आहे. जेव्हा गरज लागते जी केस येते तरतूद बघा काय. आत्ता आपण बघतोय काय तरतूद कशी बघायची, कुठे बघायची, कशी समजून घ्यायची, हेच आहे ना. मग तुम्हाला इथे टॉपिक कळले, हा पेनल प्रोविजन कुठे आहे, तुम्ही सेक्शन काढाल, हे तुम्ही काढाल, इकडे याल, ॲक्टमध्ये याल, चॅप्टर काढला. मी तुम्हाला काल पण सांगितलं, आज पण सांगितलं की हे टॉपिक काय आहेत. ऑफरिंग आणि पेअर्डीज इकडे 122 ते 138 बरोबर आहे ना. मग तुम्हाला कळत जाईल हे इकडेच आहे, हे जे आहे ते सगळं इकडेच आहे. मग तो जो चॅप्टर आहे तो कुठला आहे, टॉपिक त्याचा जो चॅप्टर कुठला आहे, मग त्यामधला सेक्शन कुठला आहे, तुम्ही तो वाचाल, त्याला संबंधित रूल वाचाल, तो समजून घ्याल, काय काम करायचं आहे, कसं काम चाललं आहे, आपण कुठे आहोत, टॅक्सपेअर कुठे आहे, तो काय बोलतोय, तुम्हाला काय समजतंय, तुम्हाला काय त्याला सांगायचं आहे, तुम्हाला त्यातनं काय होईल क्लिअर होईल. पण एकदम काय 114 सेक्शनची गरज लागत नाही. ज्याची गरज लागेल ते क्लिअर करत जा. तुम्हाला टॅक्सेबल सप्लाय कळलं, नॉन टॅक्सेबल सप्लाय कळलं, एक्झाम सप्लाय कळलं. आता एक्झाम्पल बघूया. ओके, अ पर्सन is required to obtain registration with respect to his each place of business in India from where a taxable supply has taken place. आपण जे वरती वाचतो काय, जर टॅक्सेबल सप्लाय, जर का मी एक्झाम सप्लाय करतोय, सेक्शन 23 काय सांगतो, एक्झाम सप्लाय करताय घेण्याची गरज नाही. टॅक्सेबल सप्लाय करतोय का, येस करतोय. However, a supplier is not liable to obtain registration in a state or UT from where he makes a exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय. एका राज्यामध्ये माझा पेट्रोल पंप आहे, दुसऱ्या राज्यामध्ये मी टॅक्सेबल सप्लाय करतोय. जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढला जातो, टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय इन्क्लुड्स नॉन टॅक्सेबल पण आहे ना. म्हणजे पेट्रोल पंपाचा जो टर्नओव्हर आहे तो माझ्या टॅक्सेबल सप्लाय, मी जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढीन त्यात तो ॲड होणार आहे. रेशन कुठे घ्यायला लागेल, ऐका जातो. GSTR 1 आणि GSTR 3B यातले जेवढे त्यामध्ये कॉलम आहेत हे सगळे मी एकदम वेळ देऊन क्लिअर करून घेतो. हे लक्षात घ्या. तुम्ही आता विचारलं तुम्हाला मी क्लिअर करतो. आता तेवढा एक पॉईंट सांगतो फक्त. हां, मग तेच सांगतो, तुम्ही विचारलं तुम्हाला सांगतो ही गोष्ट. ती 859092 आहे ना. मध्ये काय काय रिपोर्टिंग करायचं असतं. .1 मध्ये ए आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज, ओके. बी मध्ये आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज 0 रेटेड. सी मध्ये नील रेटेड एक्झाम्प्टेड. रिव्हर्स चार्ज डी मध्ये आणि नॉन जीएसटी आउटवर्ड सप्लाय इथे आहे. आता नॉन जीएसटी मध्ये काय तुम्हाला कळलं, याच्यावर जीएसटी मध्ये टॅक्स लागू शकत नाही. म्हणजे वाईन शॉप आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट ते इथे पुढच्या कॉलममध्ये टॅक्ससाठी कॉलमच नाही, कारण टॅक्स कलेक्ट नाही होणार आहे, पण टर्नओव्हर द्यायचं आहे, तो रिपोर्ट करायचा अपेक्षित आहे. इकडे फॉर्मॅटमध्ये तो आलेला आहे. काय हे बघ कसं होतं की त्याच्यावरती जो कायदा लागू आहे टॅक्सचा तो वेगळा आहे. तिकडे ते त्याची प्रोसिजर करतील. पण जीएसटी कायदा काय सांगतो, तुमचा नॉन टॅक्सेबल सप्लाय इथे रिपोर्ट करा. जर वाईन शॉप असेल तर त्याला जे कायदे त्या वाईन शॉपवरती ॲप्लिकेबल आहेत, जे टॅक्स ॲप्लिकेबल आहेत ते भरतील. पेट्रोल पंप आहे त्यांना जे दुसरे कायदे ॲप्लिकेबल आहेत त्याप्रमाणे ते त्यांचं काम करतील. रेस्टॉरंटची पण सर्व्हिस देतोय आणि लिकर पण आहे.
म्हणजे तर मला इकडे येणार आणि वरती तो हे येणार ना. हा. इथे तेवढं अपेक्षित काय इकडे फक्त तुम्ही दुसऱ्या कायद्यामध्ये वेगळा टॅक्स देताय, इट्स ओके, पण त्याची सप्लाय किती अमाऊंटचा केला याची व्हॅल्यू आम्हाला इकडे द्या. इथे एवढंच अपेक्षित आहे. तर या कायद्यानुसार त्याच्यावर टॅक्स लागत नाही, पण ते रिपोर्टिंग मागतात ना. However, a supplier is not liable to obtain registration in a state or UT from where he makes a exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय. काय याचा अर्थ आहे, एका राज्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय, दुसऱ्या राज्यामध्ये एक्झाम किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय होतो. रजिस्ट्रेशन जेव्हा ते ॲग्रिगेट टर्नओव्हर काढतील, दोन्हीकडचा टर्नओव्हर काय करायचा विचारात घ्यायचा. आणि जर तो 10 लाख 20 लाख 40 लाखाच्या एक्सिड झाला, रजिस्ट्रेशन त्याच स्टेटमध्ये घ्यायचं ज्या स्टेटमधला टॅक्सेबल सप्लाय होतोय. जिकडे एक्झाम सप्लाय आहे, जिकडे नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे, रजिस्ट्रेशन तिथे घेण्याची गरज नाहीच आहे, ते नाही घ्यायचं. दुसरा एक मुद्दा असा आहे, फर्दर द थ्रेशोल्ड लिमिट ऑफ अ पर्सन हॅव्हिंग प्लेस ऑफ बिझनेस इन मोर दॅन वन स्टेट UT इन इंडिया गेट्स रिड्यूस टू 10 लाख. म्हणजे ते 4 स्टेट आहेत, तिकडे तुमचा एक बिझनेस आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये एक बिझनेस आहे. मग ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख घ्याल, महाराष्ट्रामध्ये 40 लाख 40 लाख घ्याल, मग 10 लाख. तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला त्या 4 स्टेटमधलं मध्ये, तर मग 10 लाखाच्या वरती गेला, रजिस्ट्रेशन दोन्ही स्टेटमध्ये घ्यायला लागेल. However, in case he makes exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय फ्रॉम अ स्पेशल कॅटेगरी स्टेट अँड टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम अ स्टेट अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट, द थ्रेशोल्ड लिमिट शॅल नॉट बी सो रिड्यूस. म्हणजे ते 4 स्टेटमध्ये, एका स्टेटमध्ये माझा पेट्रोल पंप आहे आणि महाराष्ट्रामध्ये मी बिझनेस करतोय, ओके, तर मला मग ॲग्रिगेट टर्नओव्हरची लिमिट जी आहे ही 40 लाखच घ्यायची, 10 लाख रिड्यूस नाही होणार. जर टॅक्सेबल सप्लाय करत असू त्या 4 स्टेटमध्ये, तर मग थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख होईल. पण तिकडे एक्झाम किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय करतोय, तर मग थ्रेशोल्ड लिमिट जिकडे टॅक्सेबल सप्लाय करतोय त्या राज्यात जे असेल तेच लागू होईल. आता याच्यावरती एक्झाम्पल आहे, उदय एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स इन महाराष्ट्र. इट ऑल्सो सप्लाईज अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन फ्रॉम नागालँड. 10 लाख लिमिट तिकडे. इट्स टर्नओव्हर इन द करंट फायनान्शियल इयर इज 34 लाख इन महाराष्ट्र आणि 8 लाख नागालँडला आहे. सिन्स उदय एंटरप्राइजेस इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स फ्रॉम महाराष्ट्र, द थ्रेशोल्ड ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन हे 40 लाख राहील. ते 10 लाख रिड्यूस होणार नाही, कारण की तिकडे टॅक्सेबल सप्लाय करत नाही. The threshold limit will not be reduced to 10 lakh in this case as supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland, one of the special category states, are non-taxable supplies. In the given case, since the aggregate turnover of Uday Enterprises exceeds, इकडे 34 तिकडे 8 आहे, ते 40 लाखाच्या पुढे गेले, म्हणून तो लायबल झाला रजिस्ट्रेशन करता, पण रजिस्ट्रेशन त्याला कुठे घ्यायला लागेल, इट विल ऑप्टेन रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र बट इज नॉट रिक्वायर्ड टू ऑप्टेन रजिस्ट्रेशन इन Nagaland as he is not making any taxable supply from said state. Okay. जर 4 स्टेटमध्ये टॅक्सेबल सप्लाय जर करत असतील, तर मग थ्रेशोल्ड लिमिट रिड्यूस होतं 10 लाख. ओके, तुमचं एक बिझनेस 20 लाखाच्या राज्यामध्ये, एक 40 लाखाच्या राज्यामध्ये, आणि तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय, मग 20 लाख रिड्यूस होईल. हेच या नोटमध्ये दिलं आहे. इफ अ पर्सन विथ प्लेसेस ऑफ बिझनेस इन डिफरंट स्टेट अक्रॉस इंडिया हॅज वन ब्रांच इन स्पेशल कॅटेगरी स्टेट फ्रॉम विच ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय,
शब्द काय, टॅक्सेबल सप्लाय करतो का, येस. एक्झाम करतो तर मग हा विषय वेगळा आहे. द थ्रेशोल्ड लिमिट फॉर GST रजिस्ट्रेशन विल बी रिड्यूस टू 10 lakh. आणखीन अशीच एक्झाम्पल दिलेली आहेत ज्यातनं रजिस्ट्रेशन केव्हा कुठे कशा प्रकारे घ्यायला लागेल हे क्लिअर होईल याकरता ही एक्झाम्पल दिलेली आहे. हे तुम्ही बघा. कळलं? क्लिअर झालं ना? 1 जुलैपासून 2017 पासून GSTचा कायदा लागू झाला. जे टॅक्स पेअर रजिस्टर होते एक्साइज ड्युटीमध्ये, वॅटमध्ये, सर्व्हिस टॅक्समध्ये, त्यांना 1 जुलैपासून GSTमध्ये मायग्रेट केले गेले. ते या सेक्शन 22च्या सबसेक्शन 2 मध्ये मुळे एव्हरी पर्सन हू ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द अपॉइंटेड डे इज रजिस्टर और होल्ड्स अ लायसन्स अंडर an existing law shall be liable to be registered under this act with effect from the appointed day. 1 जुलैपासून आता यांच्याकरता काय गव्हर्नमेंटने तयारी अशी केली की प्रत्येकाला सांगितलं की आता तुम्ही उद्यापासून म्हणजे 1 जुलैपासून GST कलेक्ट करायचं आहे. GSTचा इनवॉइस बनवा, टॅक्स GST कायद्याप्रमाणे कलेक्ट करा. सुरुवातीला तुम्हाला आम्ही GST पोर्टलवरती त्यांना एक प्रोव्हिजनल ID आणि पासवर्ड दिला आणि GST नंबर जो आता बघतो आपण तोच नंबर त्यांना दिला, पण सांगितलं हा तुमचा आता GST मधला प्रोव्हिजनल नंबर आहे. आणि त्यांना एक पिरियड दिला की या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसचे जे डॉक्युमेंट्स आहेत, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, ते या पोर्टलवरती अपलोड करा. तुमचा बिझनेस थांबणार नाही, पण तुम्हाला ही प्रोसेस करायला लागेल. डॉक्युमेंट्स अपलोड करा, ते अप्रूव्ह होतील आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. मग तुमचा GST नंबर जो प्रोव्हिजनल आहे तो फायनल होईल. ही प्रोसिजर करायला त्यांना वेळ दिला आणि तो वेळ पुढे वाढवून पण दिला आणि त्याकरता प्रोसिजर रूल 24 मध्ये होती. आता रूल 24चा पण काही रिलेव्हन्स नाही आहे आणि या सेक्शन 22(2)चा पण काही नाही आहे, पण 1 जुलैला त्याचं महत्त्व होतं. ट्रान्सफर ऑफ बिझनेस. तर बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती त्याचा बिझनेस आपल्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर करतो किंवा एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली तर मग त्याच्या वारसाला त्याचा बिझनेस मिळतो, तो बिझनेस पुढे कंटिन्यू करतो. आता ही तरतूद काय सांगते, तर बिझनेस ट्रान्सफर केला किंवा एखाद्याने आपला चालू बिझनेस विकला दुसऱ्याला म्हणून ट्रान्सफर केला, तर ह्या केसमध्ये जो बिझनेस चालू आहे तो जर GSTच्या कायद्यामध्ये रजिस्टर्ड बिझनेस असेल तर तो बिझनेस जो टेक ओव्हर करेल रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला लागेल. तुम्ही म्हणाल की मी हा बिझनेस घेतोय, मी आता चालू करेन आता आजपासून, माझे 20 लाख 40 लाख एक्सिड होईल, रजिस्ट्रेशन तेव्हा घेईन, मी आताच का घेऊ. तो तुम्ही जो बिझनेस टेक ओव्हर करताय तो चालू बिझनेस आहे आणि तो टेक ओव्हर करत असाल तर तुम्हाला सेक्शन 22(1) लागत नाही, 22(3) सांगतो की जो बिझनेस जो टेक ओव्हर करेल चालू बिझनेस म्हणजे जो बिझनेस तो ट्रान्सफर करेल तो आपला नंबर कॅन्सल करेल आणि जो तो बिझनेस चालवायला घेईल तो आपला नंबर रजिस्ट्रेशन करून काय करेल, तो टॅक्स कलेक्ट करेल. वेअर अ बिझनेस कॅरीड आउट ऑन बाय अ टॅक्सेबल पर्सन रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इज ट्रान्सफर्ड वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन ऑर अदरवाईज. म्हणजे वारसा हक्काने बिझनेस मिळाला किंवा कोणी सेल केला पण कोणी घेतला बिझनेस अदरवाईज टू अनदर पर्सन, दुसरा व्यक्ती जो आहे. आणि ॲज अ गोईंग कन्सर्नचा अर्थ असा होतो की गोईंग कन्सर्न म्हणजे एखादा चालू बिझनेस त्याचे जेव्हा ट्रान्सफर बिझनेस केला जातो त्याचा गुडविल, त्याचे कस्टमर, त्याचे डेटर, क्रेडिटर हे सगळे जो घेईल त्याला मिळतात. गोईंग कन्सर्न म्हणजे चालू स्थितीतला बिझनेस, सुस्थितीमधला बिझनेस हा ट्रान्सफर करणं. या केसमध्ये द ट्रान्सफरी ऑर द सक्सेसर ॲज द केस मे बी शॅल बी लायबल टू बी रजिस्टर विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ सच ट्रान्सफर ऑर सक्सेशन. ज्या दिवशी हे ट्रान्सफरचं ट्रान्झॅक्शन होईल त्या दिवशी जो व्यक्ती तो बिझनेस टेक ओव्हर करतो तो लायबल होईल रजिस्ट्रेशन घेण्याकरता.
आता सेक्शन तुम्हाला 25(1) मध्ये प्रोसिजर आहे. त्यात हे दिलं आहे की जर एखादा व्यक्ती लायबल झाला असेल सेक्शन 22च्या कुठल्याही सबसेक्शनमुळे किंवा सेक्शन 24च्या कुठल्याही सबसेक्शनमुळे, तर त्यांनी 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन करायला पाहिजे. म्हणजे आज मी बिझनेस घेतला म्हणजे आज लगेच रजिस्ट्रेशन घ्या असं गरज असं नाही. पिरियड दिला 30 दिवस, त्यात तुम्ही घेऊ शकता रजिस्ट्रेशन. आकाश मेहता, प्रोप्रायटर ऑफ मेहता अँड कंपनी, एक्सपायर्स ऑन 18 जुलै. हिज सन अनिल मेहता, त्याला बिझनेस वारसाकारण तो बिझनेस मिळाला, त्याने तो बिझनेस 30 तारखेपासून कंटिन्यू केला. आता ह्या केसमध्ये त्याला बिझनेस जसे त्याचे वडील एक्सपायर झाले ज्या दिवशी तो वारस झाला, तो लायबल कधी झाला, त्यांनी बिझनेस चालू केला 30 तारखेला तेव्हा का 18 तारखेला? बरोबर ना? त्याला ओनरशिप मिळाली 18 तारखेला वारसा हक्काने. In this case, Anil needs separate registration as his PAN is different from his father. Mr. Anil needs to apply within 30 days from the date of succession. 18 तारीख ही आहे ती. अमेंडमेंट नाही करते, डायरेक्टच उतारी म्हणजे वडील वारले आणि मुलाचे नाव झालं, अमेंडमेंट नाही डायरेक्ट रजिस्ट्रेशन घेऊ. असंच आहे. PAN change registration required. आता हे 22/4 बघा. 22/4 मध्ये काय, हे कंपनी करत आहे. 2 कंपन्या एकत्र आल्या, आयडिया वोडाफोन नवीन कंपनी बनली. एखादी कंपनी त्याच्या एका वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांनी स्प्लिट केली की 2 ॲक्टिव्हिटी आहेत, आपण 2 कंपन्या करू. आलं लक्षात? एक असतं अमलगमेशन, 2 कंपन्या एकत्र येतात. आणि दुसरं एक मोठी कंपनी आहे तर MSCBचं विभाजन केलं गेलं, डीमर्जर. तर जी नवीन कंपनी अस्तित्वामध्ये येईल, 2 कंपन्या एकत्र येऊन किंवा एखाद्या कंपनीचं विभाजन होऊन त्या नवीन कंपनीचा रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता नवीन कंपनी अशी अस्तित्वामध्ये येत नाही. कंपनी असेल त्याचे कंपनीचे काय कायदे आहेत त्यानुसार त्याचं प्रपोजल बनवलं जातं, ते कोर्टामध्ये सादर केलं जातं, मग कोर्ट त्याला मंजुरी देतं, मग त्याचं कंपनी लॉप्रमाणे ते डीमर्जर मान्य झालं. म्हणजे कसं आहे बघा यामध्ये की इन अ केस ऑफ ट्रान्सफर पर्स्युएंट टू सँक्शन ऑफ अ स्कीम or an arrangement for amalgamation or as the case may be demerger means separation of 2 or more companies किंवा pursuant to an order of a high court tribunal किंवा otherwise the transferee shall be liable to be registered with effect कधीपासून with effect from the date on which the register of companies issues certificate of incorporation giving effect to such order of high court or tribunal. Vodafone Limited and Idea Mobile Limited prepared a scheme and submitted to High Court Mumbai for amalgamation with effect from 1st March 2018. The court approved the scheme on 30/4/2018. Register of Companies gives certificate of incorporation on 1st July 2018 as Idea Vodafone Limited. आता ह्या डेटला काय झालं, नवीन कंपनी अस्तित्वामध्ये आली. ह्या डेटपासनं त्यांना 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. ओके. 1/7 कंपनी आली, त्यांनी दे अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 10 जुलै. द न्यू अमलगमेटेड कंपनी आयडिया वोडाफोन विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. कधी झाली होती? 1/7 या नवीन कंपनी अस्तित्वामध्ये आली. बघा तुम्ही आणि हे 2 कंपन्या आहेत. तुम्ही जेव्हा कंपनी नवीन बनवता तेव्हा तुमची कंपनी वेगळी बनली नाही. आता आयडिया राहणार नाही, वोडाफोन राहणार नाही, आयडिया वोडाफोन नवीन बनली. स्प्लिटला कसं होतं की तुमची एक कंपनी आहे, त्यातला एक ॲक्टिव्हिटी तुम्ही नवीन कंपनीत काढली, तुमचा नंबर असाच राहील. दुसरी ॲक्टिव्हिटी ते ह्या कंपनीत जाणार आहे. मग ही नवीन कंपनी बनली आहे त्याविषयी ती कंपनी घे. हां आता बघा हे जेव्हा त्यांनी स्कीम दिली आहे हायकोर्टामध्ये, तुमच्याकडे शेअर होल्डर आहेत त्यांना तुम्ही मग काय करणार? मग त्याला नवीन कंपनीचे शेअर देणार, त्यात त्याला सामावून घेणार,
म्हणजे ह्या सगळ्यांना त्यांनी जे काय ठरवलंय त्यानुसार त्यांचं अमलगमेशन झालं. आता या हे झाल्यानंतर आयडिया राहणार नाही, वोडाफोन राहणार नाही, आयडिया वोडाफोन नवीन कंपनीच राहील. मग ते प्रिमायसेस जे आहेत ते कोणाचे राहतील? आता नवीन कंपनीचे होतील, आयडिया वोडाफोनचे. अर्थात ती कंपनी राहणारच नाही ना, नवीन बनते ना. डी मर्जरला कसं होतं, जी ओरिजिनल कंपनी राहतेच, दुसरी रिझल्टिंग नवीन कंपनी बनते. मग नवीन कंपनीचं नवीन होतं. मग त्याच्या मशिनरी ते घेतील, त्याचे जे काय असेट्स आहेत त्या कशा प्रकारे त्यांची ते अरेंजमेंट करतात, त्याप्रमाणे ते आपलं काम होईल. जीएसटी कायदा काय म्हणतो, नवीन कंपनी बनली तर ती नवीन आहे, त्याचा पॅन नवीन आहे. आपला विषय पॅनचा आहे ना. आता आयडिया वोडाफोनचा पॅन वेगळा आहे, आयडियाचा वेगळा आहे, वोडाफोनचा वेगळा आहे. आता ते त्या नावाने ऍक्टिव्हिटीज करणारच नाही, बिझनेस करणारच नाही, नवीन पॅन नाही करणार. पण नवीन नंबर काढा. डीमर्जर होईल तेव्हा एक कंपनी राहील, तो पॅन राहील, त्याच्यावरती काम होणारच आहे. पण त्यातली एक ऍक्टिव्हिटी नवीन कंपनीच झाली, नवीन कंपनी जन्माला आली, मग नवीन कंपनीचा विषय घ्यायला लागेल. चार सेक्शन आपण घेतले आज, 22.1, 22.2, 22.3, 22.4. आणि सेक्शन 23 पण तुम्हाला मी सांगितलं, 23.1 आणि 23.2. ओके, एवढा विषय काढलाय बस नाही, एवढा त्यासाठी. विषय व्यतिरिक्त म्हटलं भरपूर आपले मुद्दे होतात.